हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 18व्या दिवसाच्या योग वर्गाला सुरुवात करूया. सर्वप्रथम साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन, हाताची ज्ञान मुद्रा. या सुखकारक कुठलेही आपल्याला जे योग्य वाटेल ते सुखकारक आसनात बसायचे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत पोहोचून तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. परंतु मग तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा विचार करायचा नाहीये. आता आपण जिथे बसलोय त्याच्या बाहेरून येणारे जे जवळचे आवाज आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या जवळून येणारे जे पक्ष्यांचे आवाज आहेत, प्राण्यांचे आवाज आहेत, वाहनांचे आवाज आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपल्या कक्षाचं किंवा आपण ज्या ठिकाणी बसलोय त्या संपूर्ण वातावरणाचं किंवा आजूबाजूच्या परिसराचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या शेंड्यावर, नाकाच्या अंतत्वचेला आत स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. आता सर्वांनी एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत आपण 3 वेळा आपण ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाचा बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम तत्सत.
दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, हस्तदर्शन, करदर्शन, आणि आपण आजच्या आपल्या योग वर्गाला आपण सुरुवात करूया. तर आज आपण सूर्यनमस्कार या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर सूर्यनमस्कार हे सर्वांग आसन त्याला म्हटलं जातं, की सूर्यनमस्कारच्या ज्या 12 कृती आहेत त्याच्याने आपल्या संपूर्ण शरीराचं परिपूर्ण आसन म्हणा किंवा मग पूर्ण शरीराची जी हालचाल आहे, स्नायू असतील, सर्वांचा आपल्याला सार्वदेहिक व्यायाम होतो किंवा सूक्ष्म हालचाल होते. तर आज आपण सूर्यनमस्काराने सूक्ष्म हालचाली करूया. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. सर्वप्रथम आपल्या जे आसन आहे, आसनाच्या टोकावर पुढच्या ठिकाणी यायचंय, आसनाच्या पुढच्या बाजूला. तर सर्वप्रथम नमस्कारासन. त्याच्यानंतर आपण सूर्यदेवतेचं आपण नामस्मरण करूया. ओम सूर्याय नमः. त्याच्यानंतर दोन्ही हात वरती, हस्त उत्तानासन. त्याच्यानंतर श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. त्याच्यानंतर एक पाय मागे घेऊन अश्वसंचलनासन. आता या दरम्यान दोन्ही हातांच्या मध्ये आपला पाय काटकोनात असेल, अश्वसंचलनासन. या प्रकारे मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने. त्याच्यानंतर जो पाय पुढे त्याला मागे घ्यायचंय, तर्फासन. त्याच्यानंतर दोन्ही गुडघे टेकवायचे, छाती टेकवायची, अष्टांगासन. या दरम्यान श्वास रोखून धरायचा आहे जेवढं आपल्याला सहज शक्य असेल. त्याच्यानंतर श्वास सोडत भुजंगासन. जेवढं आपल्याला सहज शक्य तेवढं भुजंगासन सरळ हस्त करू शकतो. त्याच्यानंतर सावकाश कमरेतून वाकत आपली छाती जमिनीला टेकवायची. दोन्ही पाय बघा, दोन्ही पायांवर सपोर्ट घेऊन आपल्याला उठून पर्वतासन. या दरम्यान मान जी आहे ती जी आपल्या हाताच्या सरळ रेषेत, हाताच्या रेषेत असेल, दोन्ही पाय आपले चिटकलेले असतील, टाचा जे आहे त्या जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पर्वतासन. आता सुरुवातीला जो पाय आपण मागे नेला होता तो पाय पुढे घ्यायचा आहे, अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त वरती. त्याच्यानंतर मागचा पाय पुढे घेत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन आणि नंतर नमस्कारासन. अशा प्रकारे आपला एक सूर्यनमस्कार पूर्ण झाला. तर आपण परत दुसरा सूर्यनमस्कार करूया. ओम रवैये नमः. हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत डावा पाय मागे घेत अश्वसंचलनासन. जो पाय पुढे उजवा तो मागे घ्यायचा, तर्फासन. मान आपल्या पाठीच्या खांद्याच्या पाठीच्या सरळ रेषेमध्ये, तर्फासन. तर्फासारखी स्थिती होते म्हणून याला तर्फासन म्हणतात. त्याच्यानंतर दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे, छाती टेकवायची, श्वास रोखून धरायचा आहे. श्वास सोडत श्वास रोखून धरायचा आहे, अष्टांगासन. त्याच्यानंतर छाती टेकायची, आपले जे मांडी जमिनीला टेकत छाती टेकायची. आणि आता श्वास घेत भुजंगासन. सरळ असतं भुजंगासन. त्याच्यानंतर कमरेतून वाकत खाली यायचंय आणि नंतर दोन्ही पाय टेकत पर्वतासन. दोन्ही पायांच्या टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपली जी मान असेल ती आपल्याला दंडाला, मान आपल्या दंडाला चिटकून सरळ पर्वतासन, पर्वतासारखी स्थिती होते. त्याच्यानंतर डावा पाय पुढे घेत अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त वरती. त्याच्यानंतर श्वास सोडत हस्तपादासन. या दरम्यान आपले जे गुडघे आहेत, गुडघ्यांना आपली कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत हस्त उत्तानासन.
आणि नंतर नमस्कार आसन. 2 सूर्यनमस्कार झाले. आपण तिसरा शेवटचा सूर्यनमस्कार करूया. ओम भान्वे नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत हस्तपादासन. नंतर हात जमिनीला टेकवायचे, उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. आता याच्यात एक दक्षता घ्यायची फक्त, की आता सुरुवातीला जो पाय आपण पुढे घेतोय त्याच्यानंतर जी 11वी 12वी स्टेप असेल, शेवटची जी दुसरी जी अश्वसंचलन असेल तर त्याच्यात उजवा पाय पुढे येईल, असं आपल्याला दोन्ही पाय अल्टरनेट करायचे. आता पुढच्या अश्वसंचलनामध्ये उजवा पाय पुढे येईल. त्याच्यानंतर श्वास सोडत तर्फासन. त्याच्यानंतर गुडघे टेकायचे आणि छाती जमिनीला टेकवायची. या दरम्यान श्वास घ्यायचा पण नाही, श्वास सोडायचा पण नाहीये. त्याच्यानंतर श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, पाय जमिनीला टेकवायचे. आता भुजंगासन, सरळ असं भुजंगासन. मान जास्तीत जास्त मागची दिशेला न्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर सावकाश कंबर आणि आपली छाती टेकवायची. त्याच्यानंतर आता पर्वतासन. या दरम्यान संत श्वसन. आता उजवा पाय पुढे नेत अश्वसंचलनासन. आपली ही जी पाठीची कमरेची बाजू आहे ती खालच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करायचा आहे, मान वरच्या दिशेने. त्याच्यानंतर मागचा पाय पुढे घेत हस्तपादासन. श्वास सोडत श्वास घेत हस्त उत्तानासन. त्याच्यानंतर नमस्कार आसन. तर सर्वांनी बसून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण सूर्यनमस्कारचे आपण 3 आवर्तन केले. तर आपल्या शक्तीप्रमाणे किंवा आपल्या सवयीप्रमाणे आपण हे सूर्यनमस्काराचे जे आवर्तन आहेत आपण 12 पर्यंत आपण वाढवू शकतात. तर आपण आता नवीन आसन शिकणार आहोत, हस्तपादासन. जसं सूर्यनमस्कारामध्ये हस्तपादासन आहे तेच आसन आपण एकदा नवीन डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर याच्याने काय होतं की आपण उभ्या स्थितीमध्ये, आता सर्वांनी बसून घ्या, 2 मिनिटं आपण रिलॅक्स करू, कारण की 3 सूर्यनमस्कार घातलेत. तर हस्तपादासन मध्ये काय होतं की हाताच्या बोटाने आपण काय करतो, पायाचे बोट कमरेतून वाकत खाली वाकत श्वास सोडत आपण बोट पकडतो आणि आपले जे कपाळ आहे ते आपण दोन्ही पायांच्या गुडघ्यांच्या मध्ये आपण टेकवायचा प्रयत्न करतो. याला हस्तपादासन म्हणतात, की हस्त जे आपले हात आहेत ते पायांना टेकवायचे. तर याच्यात काय होतंय की आपण कमरेतून खाली वाकल्यामुळे पोटावर चांगल्या प्रकारे दाब येतो. तर याच्यामुळे काय होतं की आपले पोटातले जे आपले पचन संस्थेतले जे सर्व स्नायू आहेत ते किंवा त्या नाड्या आहेत त्या नाड्यांची शुद्धी होते आणि त्या संस्थेमधले जे आपले तिथे काम करणारे जे अवयव आहेत त्यांचं कार्य सुधारतं. त्यांच्या ज्या आपल्या ज्या ग्रंथी आहेत, ज्या पाचक ग्रंथी आहेत, स्वादुपिंडातल्या ग्रंथी असेल की ज्यांचं सिक्रिशन म्हणजे तिथे जर काही ग्रंथींमधून जे श्राव तयार होतात, तर ह्या हस्तपादासनामुळे काय पोटात दाब आल्यामुळे त्या ग्रंथींवर दाब येतो आणि त्या ग्रंथीपासून जे श्रावांची निर्मिती होते तर ती चांगल्या प्रकारे होते. तर त्याचा आपल्याला सर्वांगीण असा लाभ होतो. एकदा पचनक्रिया सुधारली की आपले म्हणजे जे आजाराचं मूळ कारण आहे आपलं पोटातूनच असतं. तर बऱ्यापैकी आपले आजार हे आपल्या पोटातल्या ज्या ग्रंथी आहेत त्यांचा जो श्राव आहे तो चांगल्या प्रकारे तयार झाल्यामुळे, कारण की ग्रंथी बघा अशा चांगल्या प्रकारे दाब आल्यामुळे त्या चांगल्या दबल्या जातात, पीड आल्यामुळे त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे सुधारतं. तर चला आपण हस्तपादासन करूया. फक्त याच्यात कोणी करायचं नाहीये की ज्यांना कमरेमध्ये काही गॅप असेल, पाठीच्या मणक्यांमध्ये किंवा कमरेमध्ये काही गॅप असेल, फक्त त्यांनी करायचं नाहीये. ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा ज्यांना हृदयविकार असेल तर त्यांनी जास्त खाली जाण्याचं टाळायचंय. तर चला आपण सुरुवात करूया. तर आपण सर्वांनी दंडस्थितीमध्ये उभं राहायचंय. दंडस्थिती अशी असते की दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील, दोन्ही हात जे आहेत ते आपले जे शिवण आहे, समजा पॅन्टची जी शिवण असते आपली त्या लाईनला सरळ ठेवायचे. तर आता आपण
हस्तपादासन करूया। दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, खांद्याच्या सरळ रेषेत केल्यानंतर तळवे जे आकाशाकडे करायचे, दोन्ही हात वरती। त्याच्यानंतर बघा आता जे तळवे ते माझ्या समोरच्या दिशेने आहेत, तर एक दीर्घ श्वास घेत आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे, दीर्घ श्वास घेत। आणि श्वास सोडत प्रथम कमरेतून वाकायचंय आणि त्याच्यानंतर कोपऱ्यातून वाकत हाताची म्हणजे याची ट्रॅक कशी आहे की कशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे जमू शकेल, की पहिले कमरेतून वाकायचंय आणि त्याच्यानंतर छातीतून वाकायचंय या प्रकारे। आणि मग हात असे फोल्ड करून आपल्याला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। तर मी करतोय, आपण माझ्यासोबतच करूया आपण। तर हात खांद्याच्या दंड स्थितीमध्ये श्वास घेत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे आता आकाशाकडे, दोन्ही हात वरती। आता माझे तळवे जे आहेत ते समोरच्या दिशेने आहेत। मी एक दीर्घ श्वास घेतोय आणि आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढतोय कमरेतून। आणि आता श्वास सोडत मी कमरेतून वाकणार आहे। थोडस जे कंबर ते मागे करायचे आणि मग वाकायचे। आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे। याच्यात आपले पायाचे गुडघे जे आहेत ते वाकण्याची शक्यता असते। आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करा। या दरम्यान संत श्वसन सुरू असेल। अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवायचंय। याच्यात तोल जाण्याचा धोका असतो, म्हणून डोळे उघडे ठेवून आपलं जे संपूर्ण लक्ष आहे ते आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये किंवा आपल्या हनुवटीकडे लक्ष केंद्रित करायचंय। आसन सोडताना सावकाश कमरेतून वाकत दोन्ही हात सरळ वरती करत वरती न्यायचे, नंतर हात खांद्याच्या सरळ रेषेत आणि मग खाली। अशा प्रकारे आपल्याला हस्तपादासन करायचंय। जेवढं सहज शक्य असेल हे प्रॅक्टिसने आपल्याला सहज शक्य आहे। तर सर्वांनी खाली बसून घ्या, कारण की आपण अर्धा ते 1 मिनिट आपण हस्तपादासनामध्ये बसलो होतो, तर चक्कर येण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे झालं की 2 मिनिटं आपल्याला बसून घ्यायचंय। तर त्याच्यानंतर आपण आज नवीन एक आसन शिकणार आहोत, त्याचं नाव आहे उत्थित हस्तपादा गुष्ठासन। नाव थोडस कठीण आहे पण एकदम सोपं आसन आहे। तर नाव नवीन एकदा सांगतो, उत्थित हस्तपादा गुष्ठासन। म्हणजे काय होतं की एका पायावर पहिले आपण सुरुवातीला दोन्ही पायांवर दंड स्थितीमध्ये उभा राहतो। त्याच्यानंतर एका पायावर तोल सांभाळत आपण काय करतो, दुसरा पाय ना जो वरती घेतो आणि दुसरा पाय वरती घेतल्यानंतर जो पाय, समजा आता माझा उजवा पाय वरती, तर मी काय करतो, उजव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडतो। ज्याप्रमाणे आपण काल बघा झोपून केलं होतं, तर तीच स्थिती आज आपली उभे राहून आपल्याला करायची आहे। तर एक पाय जमिनीवर सरळ ठेवून दुसरा पाय वरती आणि मग त्याच हाताने जो पाय वरती त्याच हाताच्या बोटांनी जो पाय वरती त्या पायाचे बोट आपल्याला पकडायचे। ह्या प्रकारे समजा अशा प्रकारे आपल्याला अंगठा पकडायचा आहे। आणि त्या दरम्यान जो पाय खाली असेल तर त्या पायाचा जो हात आहे तो कमरेवर असेल, जेणेकरून आपल्याला बॅलन्स करता येईल। तर अशा प्रकारे आपल्याला उत्थित हस्तपादा गुष्ठासन आपल्याला हे आसन करायचंय। तर याच्यात काय होतं की जे आपल्या पायाचे जे स्नायू आहेत त्यांच्यावर चांगल्या प्रकारे ताण आल्यामुळे तेथील जे रक्तभिसरण आहे, रुधिराभिसरण आहे, ते छान प्रकारे होतं, त्याची कार्यक्षमता वाढते। आपल्या पायाच्या ज्या पोटरी आहेत, आता एका पायावर ताण आल्यामुळे जे आपल्या पायाच्या पोटरीचे जे हॉल्स आहेत की जे अशुद्ध रक्त वरच्या दिशेने हृदयाकडे पाठवायचं काम करतं, तर त्यांचं काम सुधारतं। तर आपण काल पायाचं पाहिलं होतं, आज आपण कमरेचं, त्याच्यात कमरेचे स्नायू देखील चांगल्या प्रकारे सुधारतात। आपल्या शरीराचा जो तोल आहे, तोल सांभाळण्यासाठी जे मेंदूचं जे कार्य आहे ते मेंदूचं कार्य सुधारतं। तर चला आपण नवीन आसन करूया, त्याचं नाव आहे उत्थित हस्तपादा गुष्ठासन। तर सर्वांनी उभं राहायचंय दंड स्थितीमध्ये। तर हे एकदा उजव्या पायाने एकदा डाव्या पायाने असं दोन्ही पायाने आपल्याला करायचंय। तर सर्वप्रथम दंड स्थितीमध्ये यायचंय। दंड स्थितीमध्ये आल्यानंतर आता आपण काय करतोय, डावा पाय जागेवर ठेवणार आहे, म्हणून डावा हात जो आहे तो मी कमरेवर ठेवलाय। आता सावकाश मी माझा उजवा पाय वरती नेतोय
आणि त्याच दरम्यान मी माझ्या उजव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडतोय. त्याच्यात स्थिर राहायचा प्रयत्न करतोय. दृष्टी एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आहे. जेवढं सहज शक्य आहे माझ्यासोबतच करा. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. दृष्टी आपली एका समोर स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आहे. या दरम्यान आपलं संत श्वसन, बॅलन्स जायचा धोका असतो. तर आपली दृष्टी जी एका समोर स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आहे. संत श्वसन अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश पाय सोडायचा आहे आणि हात खाली करून घ्यायचा. आता हेच आपण डाव्या पायाने करूया. उजवा पाय जो आहे दिसताना, उजवा पाय जो आहे आता माझा तो जमिनीला असेल. पहिले घट्ट फिक्स करून घ्यायचा आहे. उजवा हात माझ्या कमरेवर. आता डावा पाय सावकाश वरती न्यायचा आहे. पहिले बॅलन्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उजव्या पायाच्या अंगठाचे बोट उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. डाव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. पहिले बॅलन्स करून घ्यायचे. दृष्टी जी येते आपली एका समोर स्थिर बिंदूवर केंद्रित करायची. दृष्टी आपली समोर एका स्थिर बिंदूवर. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला आसन टिकवायचंय. आसन सोडताना सावकाश पाय खाली, हात खाली. या प्रकारे आपल्याला हे दोन्ही पायांनी आपल्याला अल्टरनेट करायचंय. तर सर्वांनी बसून घ्यायचंय. तर ह्या आसनामुळे आपल्या जे कमरेवर बघा छान प्रकारे दाब येतो. तर कमरेचं कार्य सुधारण्यासाठी खूप महत्वाचं हे आसन आहे. तर आपण शिथिलीकरणासाठी आपण जे आसन पाहिले, हस्तपादासन, सूर्यनमस्कार आपण घातले, उत्थित हस्तपादांगुष्ठासन आपण हे आसन केलं. तर कधीही आपण आसन सूक्ष्म हालचाली केल्यानंतर 1 ते 2 मिनिटाचं आपण विश्रांतीचं आसन करायचंय. तर चला सर्वांनी पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांमध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर. हात कमरेपासून किंचितसे 1.5 ते 2 इंचावर. तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांच्या दिशेने, बोट विरुद्ध दिशेने. मान डावी किंवा उजव्या दिशेला किंचितशी कललेली. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. श्वासाची गती वाढलेली आहे. मी सांगेल त्याप्रमाणे त्या शरीराच्या अवयवापर्यंत पोहोचायचंय. तिथे जो आलेला ताण आहे तो ताण घालवायचा आहे. डोळे अलगद मिटलेले असतील. उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावं कंबर, मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, कमरेतले स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीचे सर्व बरगड्या, मानेचे मणके, तेथील स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू, जबडा शिथिल. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. श्वासाची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती अजून कमी झालेली आहे. शरीर हलकं होत आहे. शरीर अजून हलकं होत आहे.
शरीर हलकं झालेलं आहे. श्वासाची गती आता कमी झालेली आहे. श्वासाची गती मंद झालेली आहे. शरीर हलकं झालेलं आहे. चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव. मनात संकल्प घ्यायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडायचा आहे आणि आता सावकाश डोळे उघडून दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे, हातापायाच्या बोटांची हालचाल करायची आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. छान प्रकारे शरीराचं शिथिलीकरण झाल्यानंतर आपण आता कालप्रमाणे आपण भ्रामरी प्राणायाम पाहणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. दोन्ही हात जे आहेत आपल्या डोळ्यासमोर घ्यायचे. तर आता अंगठा मधल्या दिशेने दाबायचा आहे आणि जे 3 बोट आहेत तर्जनी वेगळी ठेवायची, 3 बोटांची फोल्ड करून अंगठा बंद करायचा आहे. आता जे तळव्यांची दिशा आहे, परत मी एकदा भ्रामरी सांगतो की बोट जे आहेत ते पहिले तळवा जो आहे तो आतल्या दिशेने असेल. बोट कानात घातल्यानंतर बोट फिरवायचे आहेत जेणेकरून तळवा जो आहे तो बाहेरच्या दिशेने येईल. याच्याने काय होतं की आपले कान आहे ना घट्ट फिट होतात. फक्त दक्षता घ्यायची की आपले नख आपल्या आतमध्ये काही जखम होणार नाही एवढी दक्षता घ्यायची. त्याच्यानंतर होठ बंद करायचे आणि जे आपले 2 दात आहेत, म्हणजे वरचे दात आणि खालचे दात, हे जॉईन न करता ते दोघी एकमेकांपासून वेगळे ठेवायचे, जेणेकरून श्वास घेतल्यानंतर दीर्घ श्वास घेतल्यानंतर आपण जेव्हा दीर्घ श्वास सोडू तर आपल्याला भुंगासारखा आवाज काढायचा, असा आवाज काढायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या वरचा जो मस्तिष्काचा भाग आहे तिथे एक व्हायब्रेशन्स तयार होतात. तर त्याचा जो फायदा असा आहे की आपण बघा अष्टांग योग आपण करत आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम यम, नियम, आसन, प्राणायाम आणि त्याच्यानंतर प्राणायामानंतर जो पुढचा प्रत्याहार आहे, तर ह्या प्राणायामामुळे जी प्रत्याहाराची जी पुढची पायरी, चौथी पायरी, तर ती साधली जाते. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार, जी 5वी पायरी आहे ती प्रत्याहाराची जी पायरीपर्यंत आपण पोहोचतो या प्राणायामामुळे. तर म्हणून आपण आता भ्रामरी हा प्राणायाम आपण पाहणार आहोत. तर डोळे ज्यांना सहज शक्य असेल त्यांनी डोळे बंद करून दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचे. तर चला माझ्यासोबत आपण 5 वेळा भ्रामरी प्राणायाम करू. माझ्यासोबत सर्वांनी करायचे बघा. अंगठामध्ये उर्वरित बोट फिक्स करून जो तळवा आहे तो आपल्याकडे घ्यायचा आहे. बोट कानांमध्ये फिट केल्यानंतर सावकाश बोट फिरवायची आहेत. आता कान पूर्ण घट्ट बंद झालेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ज्यांना डोळे बंद करणे शक्य त्यांनी डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडताना भुंगाचा आवाज काढायचा आहे. तर चला 5 वेळा आपण करूया. दीर्घ श्वास घ्या. 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 हात काढून घ्या.
आणि दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करून दोन्ही हात मनगटावर ठेवा, डोळे अलगद बंदच असतील. दीर्घ श्वसन करायचे. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. दोन्ही नाकपुडीतून श्वास घ्यायचे, दोन्ही नाकपुडीतून श्वास सोडायचा. असं 2दा करायचे. दीर्घ श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आता आपल्या आजच्या योग वर्गाची आपण जो सांगताय ती शांतीपाठाने करूया. सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचंय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून आकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 2 ते 3 श्वास थांबायचे. आता आपण हे योग मुद्रा करत आहोत. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातावरून, पाठीवरून, कमरेतून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर. आपण आता न्यास केला. आता दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, डोळे अलगद उघडायचे. हस्तदर्शनाने आजच्या आपल्या कार्याला आपण सुरुवात करू, दिवसाला सुरुवात करूया. उद्या भेटूया आपण 19व्या दिवशी. तोपर्यंत सर्वांना हरिओम. आपल्या नित्य योग आनंद या युट्यूब चॅनलला आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना नित्य योग आनंद सर्वांच्या जीवनात घडेल. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.